माझं नाव मेधा गाडगीळ. सगळ्यांना आत्मवंदन. पत्री सर, नंतर श्रीराम, माता सीता, या सगळ्यांना वंदन करून आपण सीतायण हे पुस्तक वाचायला घेऊ. तर मागच्या गुरुवारी आपण हे इथपर्यंत आलो होतो की माता सीता आणि श्रीराम आणि त्यांच्याबरोबर लक्ष्मण हे सगळेजण अयोध्या नगरी सोडून वनवासात गेले होते. आणि वनवासात जाण्यापूर्वी सीतेनी तिच्या 4ही सेविकांना वेगवेगळी कामं नेमून दिलेली होती आणि ती कामं त्या सेविका करत होत्या. तर मीनाक्षीला माता कैकेयीची काळजी घेण्याचं काम दिलेलं होतं. तिचं सगळं तिच्या स्नानासाठी मदत करणं, तिच्या पूजेसाठी मदत करणं वगैरे. तर हे सगळं करण्याचं काम तिने केलं आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी ते काम करण्यासाठी एका वेगळ्या सेविकेची नेमणूक करण्यात आली आणि त्यामुळे मीनाक्षीच्या वरचं हे जे तिला एक ओझं वाटत होतं कैकेयीचं काम करणं, तर ते ते दूर झालं. यानंतर काही दिवसांनी अयोध्येमध्ये एक वाईट घटना घडली, ती म्हणजे महाराजा दशरथ हे यांनी देहत्याग केला. तर त्यामुळे श्रीरामांचा भाऊ आणि महाराणी कैकेयींचा मुलगा भरत हा खूपच दुःखामध्ये बुडून गेला आणि त्याला काही सुचेना. त्यामुळे तो हे जसं आपण पूर्वीच्या रामायणात बघितलेलं होतं की जेव्हा महाराज दशरथांचं निधन होतं तेव्हा भरत हा श्रीराम आणि लक्ष्मण सीता यांना परत आणण्यासाठी अरण्यात जातो. तर त्यांनी ते परत यावं अशी विनंती करण्यासाठी तो गेला. अयोध्यातल्या सगळ्यांना असा विश्वास वाटत होता की तो त्याच्या या कामामध्ये यशस्वी होईल आणि सगळे म्हणजे महाराणी कौसल्या आणि सुमित्रा या तर त्याची वाट बघतच होत्या की तो सगळ्यांना घेऊन येईल. पण त्याचबरोबर प्रजाजन जे होते अयोध्येतले ते सगळे प्रजाजन, या सगळ्या सेविका, या सगळ्यांना असं वाटत होतं, एक आशा होती की म्हणजे श्रीराम आणि सीता, लक्ष्मण हे सगळेजण परत येतील. पण तसं काही झालं नाही. भरताला तसंच रिकाम्या हाताने यावं लागलं. पण भरत येताना श्रीरामांच्या पादुका घेऊन आला. तर आणि त्या पादुका त्यांनी सिंहासनावर ठेवल्या असाव्यात. तर जेव्हा हे कळलं की भरत हा एकटा आहे, तेव्हा सगळ्यांना परत खूप वाईट वाटलं की आता म्हणजे जी एक शेवटची आशा होती छोटीशी की राम आणि लक्ष्मण परत येतील, ती पण आता मावळली. त्यामुळे सगळेजण उदास झाले, या सेविका पण उदास झाल्या. फक्त सोमा एकटीच अशी खिन्न झालेली नव्हती. तिचा चेहरा मात्र हसराच होता. ते बघून मीनाक्षीला खूपच आश्चर्य वाटलं. ती म्हणाली की अगं, सगळ्यांना खूप वाईट वाटतंय की राम आणि सीता परत आलेले नाहीयेत आणि तू एकटीच अशी कशी काय प्रसन्न आहेस. तर सोमा म्हणाली की त्यांचं कार्य पूर्ण झाल्याशिवाय काही ते येणार नाही आणि मला माहितीये की त्यांचं कार्य पूर्ण व्हायला अजून अवकाश आहे. त्यामुळे ते इतक्यात काही परत यायचे नाही आणि त्यांचं कार्य हे खूप मोठं आहे, महान आहे. तर ही गोष्ट काही मीनाक्षीला आणि इतर सेविकांना समजू शकत नव्हती. त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटलं. मीनाक्षी ही रोज पवित्र अग्नीच्या पुढे तिला जे मंत्र शिकवलेले होते ते रोज म्हणायची. पण त्या मंत्रातून मातेचं अस्तित्व जाणवतंय असं मात्र तिला काही वाटत नव्हतं. उषा आणि रोहना या ज्या इतर सेविका होत्या त्यांच्यासाठी पण हे खूप कठीण होतं. जेव्हा सीता नव्हती त्या राजवाड्यात, तेव्हा त्या म्हणजे सीतेचं अस्तित्व आपल्याला जाणवावं यासाठी या ज्या सेविका होत्या त्या तिचे दागिने आणि तिच्यासाठीचे रोजचे कपडे वेगवेगळे असे बाहेर काढून ठेवायच्या की जणू काही स्वतः सीता ते येऊन परिधान करणार आहे. नंतर ती सीता रोज पूजा करायची आणि तिला पूजेसाठी वेगवेगळी फुलं लागायची. तर जणू काही सीताच आता स्वतः फुलांनी पूजा करणार आहे असं समजून त्या वेगवेगळी फुलं आणून तिथे ठेवायच्या. मग संध्याकाळी झाली की सीतेला आता या वस्त्रांचा काही उपयोग नाही, ती वेगळी वस्त्र परिधान करेल. म्हणून मग ती सगळी वस्त्र आणि दागिने त्या परत नेऊन ठेवायच्या. असं त्यांचा रोजचा तो दिनक्रम होता.
याबरोबरच म्हणजे तिला त्या सगळ्या सेविकांना वेगवेगळ्या वेळा नेमून ज्या दिलेल्या होत्या सोमाने, अ, तो जो पवित्र अग्नी आहे त्याचं रक्षण करण्यासाठी, आणि त्याचं रक्षण कसं होईल तर मंत्रांनी होणार आहे किंवा प्रार्थनांनी होणार आहे. तर या प्रार्थना त्या म्हणायच्या, ते मंत्र म्हणायच्या या चारही सेविका. तर अशा प्रकारे त्यांचा जो दिवस होता तो त्या पार पाडायच्या. आणि सीता जणू काही आपल्या बरोबरच आहे अशा प्रकारे त्या सीतेशी बोलायच्या रोज. म्हणजे राजमहालात काही घटना घडली असेल, उर्मिला उर्मिला कशी आहे हे तिला त्या सांगायच्या. आणि जेव्हा सीतेला सांगण्याजोगं काहीच नसेल, तेव्हा त्या तिला त्यांच्या मनातलं जे काही वाटत असेल, त्यांच्या स्वप्नात कुठल्या गोष्टी येत असतील, तर त्या सगळ्या सीतेबरोबर त्या सांगायच्या, सीतेशी या शेअर करायच्या. तर व्हायचं काय की सीता मातेकडून मिळणारे जे संदेश होते ते फक्त सोमाला एकटीलाच मिळत असत. आणि दूर अरण्यात ज्या वेगवेगळ्या घटना घडत होत्या तर त्या फक्त सोमाला कळायच्या आणि तिच्या करवी या सेविकांना कळायच्या. तर एकदा मीनाक्षीने हे विचारलं पण सोमाला की या सगळ्या घटना फक्त तुलाच कशा कळतात, मला का नाही कळत. तेव्हा सोमा म्हणाली की तुला आठवतंय का की अग्निदेवच तिचे संदेश, माता म्हणाली होती की अग्निदेवच तिचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतील. आणि ते जी ज्योत आहे जिचं आपण रक्षण करतोय तिच्या मार्फत ते मला मिळत आहे. आणि त्यामुळे सीता इतक्या लांबच्या अंतरावर आपल्यापासून आहे या अंतराचा प्रश्नच येत नाही. तर ती आपल्या सगळ्यांसाठीच तो संदेश पाठवत असते. पण तू जर तुझं मन शांत करून ते ऐकण्याचं शिकलीस तर तुला पण ते कळेल. पण एकटी सोमा सोडली तर बाकीच्या कुणालाही ते संदेश काही कळत नव्हते. अ, पण त्याने काही फरक पडत नव्हता, कारण रोना, उषा आणि स्वतः मीनाक्षी या सीतामैयाच्या ज्या प्रवासाच्या गोष्टी होत्या त्या अतिशय उत्साहाने ऐकत असत आणि त्यावर विश्वास पण ठेवत असत. तर काही वर्षांनी म्हणजे सीता आणि श्रीराम जेव्हा वनवासात गेले त्याच्यानंतर साधारणतः 3 वर्षांनी एक दिवस मीनाक्षीला रोहना नावाची जी तिची मैत्रीण तथा सेविका होती ती त्या अग्नीजवळ बसून रडत असताना दिसली. जेव्हा तिने विचारलं की काय झालंय, कारण काय आहे रडायचं, तेव्हा तिला कळलं की तिची जी बहीण होती ती खूप आजारी होती. ती बहीण मिथिला मध्ये होती आणि त्यामुळे तिला तिच्या घरची खूप आठवण येत होती. मीनाक्षीने तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. मिथिलेला परत जायचं का नाही हे ती ठरवू शकत नव्हती, कारण हे तिच्या हातात नव्हतं. म्हणजे महाराणी कौसल्यानी जर सांगितलं असतं तरच ती जाऊ शकली असती. सोमा आली आणि तिने सगळी परिस्थिती बघितली आणि तिने मग महाराणी कौसल्यांना हे सर्व सांगितलं आणि मिथिलेला परत पाठवण्याविषयी तिची व्यवस्था पण करण्याचं ठरवलं. आणि त्याप्रमाणे ती मिथिलेला निघून गेली. आता अयोध्या ही या चारही जणींसाठी एक परदेश होती, म्हणजे वेगळा देश होती. आणि या परदेशामध्ये एखाद्या बहिणीसारख्या त्या एकत्र कुटुंबात असल्यासारख्या या चौघी राहत होत्या. त्यामुळे जेव्हा रोना गेली तेव्हा त्या कुटुंबामध्ये असं मोठं छिद्र पडलंय की काय असं मीनाक्षीला वाटायला लागलं. तिला खूप वाईट वाटलं की आपल्यातलं एक म्हणजे आपल्यातलाच एक काय म्हणतो आपण, कुटुंबातील सदस्य कमी झालेला आहे असं तिला वाटायला लागलं. आणि तिचं बघून मीनाक्षीलाही खूप वाटायचं की मला पण जावंसं वाटतंय, पण ते कबूल करायचं काही धैर्य तिच्यात नव्हतं. हे झाल्यानंतर 2 वर्षांनी उषा नावाची जी सेविका होती ती पण या सगळ्यांना सोडून गेली. म्हणजे ती मिथिलेला गेली नाही, तर तिने देहत्याग केला, तिचा स्वर्गवास झाला. ती थोडीशी आजारी पडली आणि अचानकच ती मरण पावली. आता पवित्र अग्नी आणि मातेची उपस्थिती जिवंत ठेवण्यासाठी फक्त मीनाक्षी आणि सोमाच राहिले होते. यानंतर थोड्या दिवसांनी हळूहळू मीनाक्षीची पण प्रकृती ढासू लागली. मीनाक्षीला स्पष्ट दिसेन असं झालं. पण हे कोणालाच काय, पण सोमाला पण सांगण्याचं धैर्य मीनाक्षीकडे नव्हतं. कारण तिच्यावर अजून जास्त काळजीचं ओझं हिला लादायचं नव्हतं. एके दिवशी सकाळी जेव्हा मीनाक्षी त्या अग्नीजवळ बसून मंत्र पठण करण्यासाठी उठली
तेव्हा खोलीच्या बाहेर जाताना तिचा पाय घसरला आणि ती जोरात पडली. आणि या पवित्र अग्नीजवळ जाण्यासाठी पण तिला खूप धडपड करावी लागली. पण तरी ती कसंबसं करत या अग्नीच्या जवळ जाऊन पोहोचली. आणि मग तिला सोमा तिथे दिसली. ती तिच्या आधीच तिथे येऊन पोहोचली होती पहाटेलाच. तेव्हा मीनाक्षीने आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघितलं. सकाळची वेळ ही म्हणजे त्यांनी अशी वेळ विभागून घेतलेली होती की सकाळची आणि दुपारची वेळ ही मीनाक्षीकडे होती आणि संध्याकाळची आणि रात्रीची वेळ ही सोमाकडे होती. तरी सुद्धा सोमा तिथे थांबली होती. ते बघून मीनाक्षीनं विचारलं की तू कशी काय आता या वेळेला आलीस? तेव्हा सोमा म्हणाली की मला असं अचानक जाणवलं की तुला बरं नाहीये म्हणून मी आले. मग त्यानंतर या दोघी मंत्रपठण करत तिथे उभ्या राहिल्या आणि मग मीनाक्षी तिच्या खोलीकडे जायला वळली. तेव्हा तिची अवस्था बघून मग सोमा म्हणाली की मीच तुझी मदत करते तुझ्या खोलीपर्यंत जायला. आणि मग सोमाने तिला मदत केली. मग तिनं पूर्ण दिवस तिथं राहून म्हणजे सोमाने तिला मीनाक्षीला सांगितलं की तू आता पूर्ण दिवस विश्रांतीच घ्यायला पाहिजे आणि मी आता तुझी सगळी कामं करेन. आणि मग तिने तिला विश्रांती घ्यायला लावली आणि जेवण आणून दिलं आणि दिवसभर मीनाक्षी कशी आहे हे सोमा स्वतः बघत होती. त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा सोमा तिच्या शेजारी बसली तेव्हाच सोमाला जाणवलं की मीनाक्षीची दृष्टी थोडीशी कमी झालेली आहे. तेव्हा तिने विचारलं नीट ऐकू येत नाहीये. काय झालं ना? हा हा, मलाच मागवला. हा, मलाच माझा आवाज परत इको झाला मग मला वाटलं परत नीट ऐकू येत नाहीये की काय. हा, तर तिने विचारलं की मीनाक्षी तुझी दृष्टी थोडीशी कमी झाली आहे का? नक्की मला काय ते सांग. तेव्हा मीनाक्षी म्हणाली की हो. मग कधीपासून झालीये? तू मला काहीच सांगितलं नाहीये. तेव्हा मीनाक्षी म्हणाली की अनेक महिन्यांपासून. पण सोमा मला तुझ्यावर काही ओझं टाकायचं नाहीये. पण मला भीती वाटतेय की आता माझं कसं होणार? आणि मिथिलेतल्या या आंधळ्या अशा म्हाताऱ्या सेविकेला आता या राजवाड्याचा म्हणजे या राजवाड्याला या सेविकेचा काही उपयोगच राहणार नाही. तर मला ते नक्कीच आता हाकलून देतील की काय. तेव्हा सुमा म्हणाली की असं अजिबात बोलू नकोस. मातेने तुला मागेच सांगितले होते ना की तू म्हातारी नाहीयेस आणि शापित पण नाहीयेस. तर मी याच्यावर तुझ्या या गोष्टी कमी होण्यावर मी नक्कीच उपाय शोधून काढेन. आणि माता नेहमीच म्हणते की प्रत्येक समस्येला समाधान हे असतेच. तेव्हा यावर पण काही उपाय असेल. काही दिवस गेले आणि मग सोमा एक औषधी द्रावण घेऊन मीनाक्षी जवळ आली आणि त्याचे काही थेंब तिने तिच्या डोळ्यात टाकले. आणि दर काही तासांनी आपल्याला हे थेंब डोळ्यात टाकायला हवे असं तिने सूचना दिली. की हे द्रावण तिच्याकडे कसं काय आलं? तेव्हा तिने विचारलं की तुला हे कोणी दिलेलं आहे? तेव्हा सोमा म्हणाली मला मातेने हे सांगितलं. एके दिवशी माता माझ्या स्वप्नात आली आणि ही वनस्पती कुठे शोधायची हे तिने सांगितलं. त्याकरता मला खूप इकडं तिकडं शोधावं लागलं आणि या वनस्पती हे पण मला मातेने सांगितलं. आता हे द्रावण जेव्हा आपण घालू त्याच्यानंतर काही आठवड्यातच तुझे डोळे बरे होतील असं ती म्हणाली. तू आजारी आहेस तेव्हा तुला बरं व्हायला काही काही आठवडे तरी लागतील असं मी इतर सेवकांनाही सांगितलं आहे. पण तेव्हा तुला कसं वाटतं ते आपण बघूया. तर अशा प्रकारे सोमाच्या स्वप्नात सीतेने दर्शन दिलं आणि तिला त्या विशिष्ट औषधीचं मार्गदर्शन पण केलं. त्यामुळे एका आठवड्यातच मीनाक्षीच्या ज्या दृष्टीची थोडीशी कमी झाली होती तिच्यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आणि तिची नेहमीची कामं ती स्वतः करू शकण्या इतकी चांगली झाली. आणि काही आठवड्यांनंतर तर तिची दृष्टी पूर्णपणे बरी झाली. जवळपास म्हणजे अख्खी 100% नाही बरी झाली पण बऱ्यापैकी झाली की ज्यामुळे तिला तिची सगळी कामं पार पाडता येत होती. त्याच सुमारामध्ये एकदा सोमा तिच्याकडे आली आणि तिने मीनाक्षीला सांगितलं की उद्या पहाटेला आपण एका ठिकाणी जाणार आहोत. मीनाक्षीने विचारलं की आपण कुठे जाणार आहोत? तेव्हा सोमाने काही तिला सांगितलं नाही.
पण सोमा म्हणाले की तुला अशा ठिकाणी मी नेणार आहे की ज्यामुळे तुला खूप आनंद होईल. दुसऱ्या दिवशी त्या दोघी नेहमीपेक्षा लवकर उठल्या. त्यांनी पवित्र अग्नीसमोर मंत्रपठण केलं आणि त्या दोघी गुपचूप राजवाड्यातून बाहेर पडल्या. आणि मग मीनाक्षीला कळलं की सोमा तिला शरयू नदी जी अयोध्येतून वाहत होती त्या शरयू नदीच्या काठाने नेत होती. आणि तिला लांबनं काही स्त्रियांच्या स्वरातील मंत्र म्हणण्याचे शांत असे आवाज ऐकू आले. हे काय आहे असं मीनाक्षीने विचारलं. तेव्हा सोमा म्हणाली की मला तुला हेच दाखवायचं होतं. तुला हे ठिकाण आठवत आहे का? ज्या दिशेने आवाज येत होता तिकडे तिने बोट दाखवले. पहाटेच्या सुरुवातीच्या किरणातील प्रकाशात जेव्हा त्या पहिल्यांदा आल्या तेव्हा तिला एकदम ते ठिकाण जाणवलं की कोणतं आहे. त्याच ठिकाणी सीता मैयाने नदी देवतेला भेटायला या सगळ्या सेविकांना नेलं होतं आणि ती जागा तिथेच आहे हेही त्यांना जाणवलं. तेव्हा मीनाक्षी म्हणाली की माता नदी देवतेबरोबर इथेच तर होती. आता पहा आणि लक्षपूर्वक ऐक असं सोमा म्हणाली. बरोबर त्याच जागेवर अयोध्येतील काही स्त्रिया मातेसाठी प्रार्थना करीत आहेत. आणि सोमा म्हणाली की मी त्यांना पहाटेपूर्वी इथे येताना अनेक वर्षांपासून पाहते आहे. सुरुवातीला केवळ एकच स्त्री इथे यायची आणि मिथिलेची राणी जी रामाबरोबर वनवासात गेली आहे तिच्या रक्षणासाठी विनवणी करण्यासाठी ती मंत्र म्हणायची. नदी देवतेसाठी ती गाणी गायची. तर या आधी काही एकच स्त्री होती, मग तिला अजून काही काही स्त्रिया येऊन मिळाल्या, मग अजून काही स्त्रिया आल्या. तर आता तर इथे 12 स्त्रिया येऊन मंत्रपठण करतात आणि नदी देवतेला गाणी गाऊन तिची आराधना करतात. आणि तेही एका अशा राणीसाठी की जिला त्या फारशा ओळखत पण नाहीत. तिच्यासाठी त्या काळजी करत आहेत. कारण सीता लग्न झाल्यावर फार काही वर्ष अयोध्येमध्ये नव्हती. तिला लगेचच वनवासात जावं लागलं होतं. तरी सुद्धा तिच्याबद्दल तिच्या प्रजाजनांच्या मनामध्ये तिच्याबद्दल खूप प्रेम होतं. तर तेव्हा हे सगळं बघून मीनाक्षीला खूप भरून आलं. ती म्हणाली की माझं हृदय भरून आलं आहे आणि यापेक्षा मोठी देणगी आपल्याला देव देऊ शकत नाही. पण सोमा माता ज्या जागेवरून पाण्यात उतरली बरोबर त्याच जागेवर या स्त्रिया प्रार्थना कशा करत आहेत हे मला जरा वेगळंच वाटतंय. तेव्हा सोमा म्हणाली की त्या दिवशी माता काही नुसतीच नदी देवतेबरोबर खेळत नव्हती, तर हे सगळं घडून यावं म्हणून ती ही जागा पवित्र करत होती. आणि माझा असा विश्वास आहे की तिला दूरदृष्टी होती आणि त्यांच्या प्रार्थना तिच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि तिलाही त्यांच्याबरोबर पोहोचता येऊ शकेल आणि अयोध्येतील स्त्रियांना तिला आशीर्वाद देता येतील अशी जागा तिला करायची होती. तेव्हा मीनाक्षी म्हणाली की आपण पण त्यांच्याकडे जाऊया का आणि आपण पण असं करूया का. तेव्हा मात्र सोमाने नकार दिला. कारण त्या दोघी जणी राजवाड्यातल्या सेविका होत्या आणि त्यांना माहिती नव्हतं की राजवाड्यातल्या स्त्रिया एवढ्या पहाटे एकट्या बाहेर पडतात हे तो राजवाडा स्वीकारेल की नाही. कारण मिथिलेमध्ये त्यांना खूप स्वातंत्र्य होतं, पण अयोध्येमध्ये अजून तेवढं स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. तर या नदीच्या बाजूला गाणाऱ्या त्या स्त्रियांचा विचार करताना मीनाक्षीला नंतर खूप आनंद व्हायचा. अनेक रात्री जेव्हा मीनाक्षीला खूप दमल्यासारखं व्हायचं, एकटी वाटायचं, तेव्हा या गाण्यांच्या आठवणीने तिचं मन हलकं व्हायचं. सीतेच्या आणि श्रीरामांच्या प्रयाणाला तर 7 वर्ष झाली होती. मीनाक्षीचं शरीर अधिकाधिक अशक्त होत गेलं. त्यामुळे मीनाक्षीला आता असं वाटायला लागलं की माता परत येईपर्यंत मी अजून 7 वर्ष जगेन की नाही. पण जेव्हा तिच्या मनात असा विचार यायचा तेव्हा तिला सीतेने सांगितलेले शब्द आठवायचे. सीता तिला म्हणाली होती की ती पुन्हा तिला भेटेल, मी पुन्हा तुला भेटेन असं सीता मीनाक्षीला म्हणालेली होती. कदाचित म्हणजे मग नंतर एकदा मीनाक्षीला वाटलं की कदाचित मी तशी कल्पना केली असेल
ते शब्द तिने मोठ्याने म्हटलेले काही मी ऐकले नव्हते. ते फक्त मी माझ्या मनात ऐकले होते. एक दिवस सोमाजवळ तिने हे विचार व्यक्त केले. तर सोमा म्हणाली की मीनाक्षी, तू ती कल्पना केली नव्हतीस. मी सुद्धा ते शब्द ऐकले होते. ती तुला पुन्हा भेटेल असं म्हटल्याचं मी ऐकलं होतं. आणि ते तसेच होईल. ते कशानेही बदलू शकणार नाही. तेव्हा मात्र मीनाक्षी खूपच आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, सीता माता माझ्या मनात जे बोलली, माझ्या मनामध्ये जे बोलली ते तू ऐकलंस. तेव्हा सोमाने दुसरीकडे बघितलं. मीनाक्षीला कळेना की मीनाक्षीला बरं वाटावं म्हणून ती सांगत होती का खरंच तिचे शब्द मीनाक्षीने ऐकलं होतं. तेव्हा ती म्हणाली, मीनाक्षी, तू एकदा नदीवर जा. ज्या जागेवर मातेने आपल्याला नेले होते तिथे जा. तिथे तुला या प्रश्नांचं उत्तर मिळेल. बरेच दिवस गेल्यावर एकदा मीनाक्षीने तिथे एकटी जाण्याची व्यवस्था केली. आणि मातेबरोबर त्या सगळ्या ज्या सेविका नेमक्या ज्या ठिकाणी तिथे गेल्या होत्या नदीवर, त्या ठिकाणी मीनाक्षी जाऊन पोहोचली. ती तिथे जाऊन उभी राहिली. त्याच जागेवर अयोध्येतील स्त्रिया पहाटे येऊन गाणी गात आणि मातेसाठी प्रार्थना करत असत. तिथे मग गेल्यावरती मीनाक्षीनी पायातल्या तिची पादत्राणं काढली आणि ती पहिल्यांदाच नदीत उतरली. म्हणजे तोपर्यंत ती एकटीने कधीच नदीत उतरली नव्हती. म्हणजे ते धाडस तिने केलं नव्हतं पूर्वीच्या काही अनुभवांमुळे. पण या वेळेला मात्र तिला वाटलं आणि ती पहिल्यांदाच नदीत उतरली. आणि तिने स्वतःशी विचार केला की जर मिथिलेतील दिवस मी परत आणू शकले तर, ते जेव्हा आम्ही कसलीही काळजी न करता मुक्तपणे जगत होतो. अचानक इतक्या वर्षांच्या आठवणींचं ओझं तिच्यावर आलं आणि मीनाक्षी तिच्या डोळ्यातले अश्रू थांबवूच शकली नाही. गुडघ्यावर खाली बसत ती तिच्या भोवती पाण्याला फिरून देत होती. पहाट होऊन गेली होती. स्त्रिया आत गेल्या होत्या आणि म्हणजे स्त्रिया ज्या गात होत्या त्या आता त्यांच्या त्यांच्या घरी निघून गेल्या. त्यामुळे त्या नदीमध्ये, त्या पाण्यामध्ये मीनाक्षी एकटीच होती. आणि तिच्याच अश्रूंनी तिचा चेहरा ती धुत होती. ती गुपचूप रडत होती की माता, मी तुझ्या येण्याची वाट बघण्याचा प्रयत्न करते आहे, पण माझं शरीर हे ऐकत नाहीये, ऐकणार नाहीये. तू येईपर्यंत मी राहू शकणार नाही माते. तुझे स्वागत करायला मी येथे नसेन, याचंच मला खूप वाईट वाटत आहे. मीनाक्षी हे शब्द बोलली आणि तेवढ्यात वाऱ्याची एक हलकीशी झुळूक आली आणि अगदी अस्पष्ट आवाजात तिनं ऐकलं, तुला पुन्हा भेटेन असं वचन मी तुला दिलं नव्हतं का? तो आवाज तिच्या आतून येत होता का बाहेरच्या जगातून येत होता हे मीनाक्षी काही सांगू शकत नव्हती. पण कुणीतरी तिला मागं वळून बघायला लावलं. मीनाक्षीने जेव्हा मागे वळून बघितलं तेव्हा नदीच्या काठावर उभी असलेली सीता माता तिला दिसली. मीनाक्षी निशब्द झाली. तिचे अश्रू थांबले आणि एक अतिशय शांत असा आनंद तिच्या हृदयात शिरला. मीनाक्षी, माझे आता घरी स्वागत कर. सीता माता हळू आवाजात बोलते. माता, तू परत आली आहेस? तेव्हा माता म्हणाली, मीनाक्षी, तू जर पाण्यात अशीच उभी राहिलीस तर तुला थंडी बरेल. मग तेव्हा मीनाक्षीच्या लक्षात आलं की तिचं शरीर थंडीने थरथर कापत आहे. ती चालत काही पावलं नदीत टाकत पुढे आली आणि सीतेने तिला उठायला मदत केली. नंतर मातेने तिची शाल काढली आणि मीनाक्षीच्या भोवती गुंडाळली. तेव्हा मीनाक्षीला असं सांगायचं होतं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, सर्व काळ अगदी अनंतापर्यंत मी तुझी सेवा करेन. पण मीनाक्षीला इतकं असं ते सगळं वाटत होतं अजब की, आणि तिला असं इतका आनंद झाला होता मातेला भेटल्यामुळे की तिच्या तोंडून ते शब्दच फुटेना. कुठलाच आवाज येत नव्हता. आणि जणू काही मीनाक्षीचं प्रेम मिळालं आहे अशा प्रकारे मातेनी मान डोलावली आणि म्हणाली, मीनाक्षी, मी तुझ्या सोबत आहे हे जाणण्यासाठी तुला माझं हे शरीर बघायची गरज नाही. फक्त याच जन्मी नाही तर सर्व काळ. नंतर स्मितहास्य करत ती वळली आणि झाडांच्या लहान समूहात चालत गेली. मीनाक्षीने पण तिच्या पाठोपाठ जायचा प्रयत्न केला, पण ती अडखळली आणि तिच्या मागे काही ती जाऊ शकली नाही. नंतर ती हळूहळू त्या भांबावलेल्या मनस्थितीत महालाकडे परतली. जेव्हा
मीनाक्षी, मातेची शाल तुला कशी मिळाली? तेव्हा जबरदस्तीने उत्तर दिलं, नदीत मी किती भिजले आहे हे मातेने पाहिलं, तेव्हा ही शाल तिने माझ्या भोवती गुंडाळली. माझ्या अंगावरून पाणी वाहत होतं आणि ती मला म्हणाली की तुला थंडी बाधेल, आणि तिने स्वतः ही शाल माझ्या अंगावरती पांघरली. सोमाने तिचा हात घेऊन मातेच्या कक्षाकडे तिला नेलं आणि म्हणाली, हीच ती शाल जी आज मी तिच्यासाठी काढून ठेवली होती आणि ती सापडत नव्हती. बाकी सगळी वस्त्रे इथेच आहेत. तुला खात्री आहे का की ती तू कक्षात घेऊन गेली नाहीस ते? म्हणजे सोमाचा आधी विश्वासच बसेना की ही शाल अचानक मीनाक्षीच्या अंगावर कशी काय आली, का मीनाक्षी चुकून ती शाल घेऊन गेली. पण मग मीनाक्षी म्हणाली, अगं सोमा, मी असं कधी करेन का? आणि मग तिनं बघितलं की मग की तिने जी इतर काही वस्त्र काढून ठेवली होती, तर त्या वस्त्रांचे काठ ओले झालेले आहेत. आणि मग ते तिने सोमाला दाखवलं की बघ, मातेच्या वस्त्रांचे काठ ओले झाले आहेत आणि ती पाण्याच्या काठावर उभी होती. तिची वस्त्र जर कक्षातच होती तर ती ओली कशी झाली? आणि तू जर शाल येथे ठेवली होती तर ती मातेकडे कशी आली? मला काही समजत नाहीये. मग सोमानी मान हलवली आणि तिच्या चेहऱ्यावर हळूहळू हसू यायला लागलं. तिने शांतपणे उत्तर दिलं, आता मला समजलं. तुझा अनुभव खरा होता हे तुला कळावं अशी मातेची इच्छा होती. आणि तू तिला खरोखरच भेटली होतीस. ती तुला आशीर्वाद द्यायला आली होती. आणि ही तिची तुला खूण आहे. म्हणजे या ज्या सेविका रोज ते दागिने आणि वस्त्र काढून ठेवायच्या मातेसाठी, तर त्या दिवशी जे वस्त्र आणि दागिने काढून ठेवलेले होते, तीच वस्त्र परिधान करून सीतेचं दर्शन मीनाक्षीला घडलं. आणि त्याचा म्हणजे काय म्हणतात ते प्रूफ किंवा पुरावा असा म्हणजे तर त्या वस्त्रांचे जे काठ होते ते पण ओले झालेले होते. त्यामुळे मग मीनाक्षीला जाणवलं की मातेचं माझ्यावर लक्ष आहे, मातेचे मला आशीर्वाद आहे. आणि त्यामुळे तिच्या हृदयाला खूप शांतता आणि समाधान मिळालं. काही आठवडे गेल्यानंतर मात्र मीनाक्षीला खूप अशक्तपणा आणि थकवा आला आणि तिला तिच्या बिछाण्यावरनं उठवेना. सोमा तिला भेटायला आली आणि म्हणाली, तुझी स्वप्न पूर्ण झाली आहेत अशी मला आशा आहे. तेव्हा मीनाक्षी म्हणाली, माझी एवढीच इच्छा आहे की भविष्यात सुद्धा मातेची सेवा करणं शक्य व्हावं. आणि मग मीनाक्षीच्या मनात सतत मिथिलेचे विचार येत होते. तेव्हा सोमा म्हणाली की तू आता अयोध्येत आहेस, तेव्हा तू आता मिथिलेचा विचार करू नकोस. आपल्याला येथे या अयोध्येतच मातेची सेवा करायची आहे. तेव्हा मीनाक्षी म्हणाली की पण मला कधीच अयोध्येत घरच्यासारखे वाटत नाहीये. तेव्हा सोमा म्हणाली, तुला वाटेल मीनाक्षी, तुला नक्की अयोध्येत पण घरच्यासारखे वाटेल. तेव्हा मीनाक्षी म्हणाली, तू येथे असशील? मीनाक्षीचा आवाज कमी कमी होत गेला. बोलण्याची काहीच ताकद तिच्यात उरली नव्हती. मी असेन, मी येथे नक्कीच असेन, सोमा पण म्हणाली. मीनाक्षीने सोमाकडे टक लावून पाहिले. ती तिची इतकी छान मैत्रीण होती आणि मैत्रिणीपेक्षाही जास्तच जवळची होती. तिच्या सहवासात मीनाक्षीला ती मातेजवळच आहे असं वाटायचं. आणि जणू काही ती सोमाच्या मार्फत मीनाक्षीपर्यंत पोहोचत होती. मीनाक्षीने विचारलं, त्या दिवशी सकाळी नदीवर ती का आली? तेव्हा सोमा म्हणाली, प्रेमासाठी आली. ती स्वतःच एक प्रेम आहे आणि ती प्रेम सर्वांपर्यंत पोहोचवते आहे. आपण सर्व तिची मुले आहोत आणि ती कुठलाही भेदभाव करत नाही. आणि मातेचा जन्म ते प्रेम जागृत करण्यासाठी झाला आहे. त्यासाठी ती आली आहे. ते प्रेम स्वर्गीय लोकांमध्ये पाझरत आहे. ते प्रेम पृथ्वीवर जागृत करण्यासाठी आहे आणि ते तिच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणात ती करत आहे. मीनाक्षीला काही कळलं नाही. स्वर्गीय लोकांबद्दल तर तिला काहीच माहिती नव्हतं. पण अयोध्येत प्रयाण करताना माता जे म्हणाली होती ते तिला आठवलं की तू मला पुन्हा भेटशील. मीनाक्षीला आता मात्र जीवनातील सर्व ओझी दूर झाली आहेत असं वाटलं, कारण माता खरंच तिला परत भेटली होती. आता तिला यापुढे मातेची वाट बघण्याची आवश्यकता नव्हती, कारण तिचं स्वागत करायला सोमा तिथे होती. सर्व सेवक तिच्याकडे सल्ला आणि मार्गदर्शनासाठी येत असत. महाराणी सुद्धा तिच्यावर अवलंबून असत. आता ती एकटी नसणार आणि सोमा राजमहालामध्ये कधीच मिसळून गेली होती.
पण मीनाक्षी मात्र मिसळू शकली नाही. सोमा ही एक अयोध्येचा भाग झाली होती, पण मीनाक्षीने मात्र विदेहाची ओळख राखली होती. पण तरी सुद्धा सोमाला सोडून जाण्याचा विचार फार कठीण होता, कारण प्रेमाचं नातं खूपच खोलवर रुजलं गेलं होतं. सोमा, तू मातेची वाट पाहशील? असं तिने विचारलं. मीनाक्षीचा आवाज आता पुसट होत गेला. तेव्हा सोमा म्हणाली, मी मातेची वाट कधीच पाहत नव्हते, कारण माता मला सोडून कधी गेलीच नाही. हे ऐकून मीनाक्षीने स्मितहास्य केलं. मीनाक्षीला जाणवलं की सोमा तिच्यासारखी नव्हती, ती एक रहस्य होती आणि ते कधीच तिला कळू शकलं नाही. पण तिच्या या शब्दांमुळे तिला एक समाधान वाटलं आणि यानंतर मात्र या जगासाठी तिचे डोळे बंद झाले आणि तेव्हा तिने सोमाचे हे शेवटचे शब्द ऐकले. म्हणजे थोडक्यात यानंतर मीनाक्षीने तिचा देहत्याग केला. तर मीनाक्षीचं हे जीवन संपलं आणि जीवन संपलं, पण त्याची छाप जशी म्हणजे आपण वाळूमध्ये जातो आणि आपली छाप त्या वाळूत उमटत जाते, तसं जीवन संपतं, पण आठवणी कधीच मृत्यू पावत नाहीत किंवा वाहून जात नाहीत. आणि अशा आठवणी बरोबर घेऊन दुसरं जीवन जन्माला येतं. तर त्या आत्म्याच्या या पूर्ण प्रवासासाठी मदत करण्यासाठी त्या आठवणी असतात. तर मीनाक्षीला दुसरा जन्म मिळाला, तो अयोध्येतच मिळाला. तर तो कुठला होता हे आपण पुढच्या भागात बघू. कोणाला काही शंका आहेत का? हॅलो. धन्यवाद मॅम, खूपच छान सांगितलं आपण. धन्यवाद सगळ्यांना. काही विचारायचंय कोणाला? आज आपलं निम्म पुस्तक संपलंय, म्हणजे मीनाक्षीचा पूर्ण जीवन प्रवास आता झालेला आहे सांगून. चालेल.